आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील वित्तीय संस्था आणि गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे आदेश आहेत। टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांचे हे आदेश आहेत। मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 147 वर हवेची गुणवत्ता खालावल्याने श्वसनाच्या आजारामध्ये वाढ झाली आहे आणि हवेत धुक्यासह हलक्या धुरकटपणा जाणवत असल्याचा अहवाल आला आहे। पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि बदलत्या हवामानामुळे 24 तासात किमान तापमान 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे। शिवाजीनगर परिसरात 14.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। नवी मुंबईत डीप क्लिनिंग ड्राईव्हमुळे हवेतील धुळीचे प्रमाण घटले। एकाच वेळी सर्व विभागांमध्ये मोहीम प्रभावीपणे राबवल्यानेच नागरिकांकडून समाधान व्यक्त। पुण्याच्या मगरपट्टा परिसरामध्ये नशेखोर तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण। नशेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे। पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे। फळ व्यापाऱ्यांकडून आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा। नवी मुंबईतील खारघरमध्ये डोंगरावर बिबट्याचा वावर आहे आणि वन विभागाकडून नागरिकांना जनजागृती करण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। एमपीएलच्या नव्या बस प्रवाशांच्या लवकरच सेवेत येणार। ठेकेदारामार्फत 420 बस आणि स्वमालकीच्या 200 बस घेण्याचा पीएमपीचा प्रशासनाचा निर्णय आहे। बोरिवली पोलिसांची अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये विशेष मोहीम। 47 लाखांच्या हेरोईन ड्रग्जसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधून हेरोईन ड्रग्ज आणलं जात असल्याचं समोर आलं आहे।